नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी विषय गणित यामधील आपण व्यवहारी अपूर्णांक आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय तर बघा, ज्या पूर्णांक संख्येच्या छेदस्थानी शून्य सोडून इतर कोणताही पूर्णांक संख्या असेल तर त्यास व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात। बघा, या घटकामध्ये अनेक टाईपचे गणित आहेत, तर त्यातले काही महत्त्वाचे गणित आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सो व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न, या अपूर्णांकांचा चढता क्रम लावल्यास शेवटच्या व पहिल्या अपूर्णांकांतील फरक किती? आता बघा, ज्यावेळेस आपण अपूर्णांकांचा चढता उतरता क्रम लावतो त्यावेळेस काय करतो, आता याच्यामध्ये बघा अंश समान आहे आणि छेद कसा आहे, वेगळा आहे। मग लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस अंश समान असतो आणि छेद वेगळा असतो त्यावेळेस काय करायचं, याच्यामध्ये बघा सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे, ही आहे की नाही, म्हणजे दोन छेदामध्ये सगळ्यात दोन लहान आहे, तर हा अपूर्णांक आहे तो कसा आहे, सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे की नाही। म्हणजे हा कोणता येईल, चढता क्रम लावायचे। चढता क्रम म्हणजे काय, पहिल्यांदा छोटी संख्या ही मोठी संख्या आहे, आणि बघा इथे 9 आहे, म्हणजे हा अपूर्णांक कसा आहे, सगळ्यात लहान अपूर्णांक आहे। मग बघा, चढता क्रम लावल्यावर पहिल्या म्हणजे बघा लावल्या शेवटच्या व पहिल्या अपूर्णांकातील फरक किती। मग शेवटला कोण येणार आहे, हा येणार आहे। चढता क्रम लावल्यावर हा 1 नंबरला आणि हा शेवटला। मग या दोघांमधील फरक विचारले, मग बघा बरं, 7/9 वजा 7/2 आहे, यांच्यामधील फरक काढूया। आता आपल्याला माहिती आहे, जोपर्यंत छेद समान होत नाही तोपर्यंत अंशांची वजाबाकी किंवा बेरीज कोणतीच क्रिया होत नाही। मग आता बघा, छेद समान करण्यासाठी 9च्या पड्यामध्ये 2 आहेत का, नाही आहेत। 2च्या पड्यामध्ये 9 आहेत का, नाहीत। मग अशा वेळी काय करायचं, या दोघांना याने गुणायचं। मग बघा, 7 गुणिले 2 आणि 9 गुणिले 2, वजाचे इथे वजा आणि या अपूर्णांकाला याच्या छेदाने गुणायचं। बघा, 7/2 गुणिले 9, वर पण 9ने गुणायचं, खाली पण 9ने गुणायचं। मग बघा, 7 दुणे 14, 9 दुणे 18 वजा 7 9 63 आणि 92 18। बघा बरं, छेद समान झाला। आता आपण काय करूया, अंश ह्यांची काय करूया, मग बघा बरं, यांची वजाबाकी केली किती आली, 63मधून 14 वजा केले 49 आले आणि छेद आहे तसा 18 एकदाच लिहायचा। मग बघा बरं, असा पर्याय आपल्याला कुठे दिसतो, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतो, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। मग इथे खूप सोपा प्रश्न आहे हा। 5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल। आता बघा, 5/7 मध्ये हे 5/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज किती येईल, 5 येईल। मग आपण काय करूया, या 7चा पाडा 5 पर्यंत म्हणूया, 7×5 35। मग बघा बरं, इथे किती येणार आहे, 35 आणि खाली छेदात 5। बघा, याला भाग घालवला, 7×1 7, 7×5 35, 5/1 म्हणजेच किती, 5। या पद्धतीने हे उत्तर येणार आहे। मग आता मला सांगा, 35 यांची बेरीज आली पाहिजे आहे की नाही अंशांची, पण ऑलरेडी एक 5 दिलेला आहे। मग या 35मधून आपण काय करूया, या 35मधून हा एक जो 5 दिलेला आहे तो काय करूया, वजा करूया। मग 35मधून 5 वजा केले किती आले, 30 आले। आता काय करायचे, 5 मिळवायचेत ना, मग 5चा पाडा 30 पर्यंत म्हणा, 5 30, म्हणजेच 5/7 मध्ये अजून हे 5/7 6 वेळा मिळवले तर बेरीज आपली किती येईल, 5 येईल। या पद्धतीने आपल्याला हे उत्तर या प्रकारचा प्रश्न सोडवायचा आहे। पुढचा प्रश्न बघूया। बघा, पुढचा प्रश्न या पद्धतीने विचारला आहे, कंसामध्ये 7/18 भागिले 49/72 49 आणि छेद आहे 72 वजा दुसऱ्या कंसामध्ये 9/12 गुणिले 4/6 बरोबर किती विचारले। आता काय करूया, दिलेल्या प्रश्नामध्ये बघा जशी माहिती दिली तसं आधी लिहून घेऊया। 7/18 आपल्याला माहिती आहे, भागाकार दिला असेल तर आपण काय करू शकतो, त्याचा गुणाकार करायचा आणि गुणाकार करताना काय करायचं, ही खालची संख्या वर जाणार। मग इथे येणार हे 72 आणि इथे येणार हे 49, कंसच आहेत कंसातच राहू दे, वजा 9/12
12 गुणिले 4अंश/6 हे पण थोडा वेळ कंसात राहू द्या. फक्त इथे काय केलं, गुणाकाराच्या ऐवजी भागाकार केला आणि भागाकार झाले की या संख्या जी अदलाबदल करायची, म्हणजे अंशाची संख्या छेदामध्ये आली आणि छेदाची संख्या अंशामध्ये गेली. आता बघा इथे भाग जातोय, भाग घालवून घेऊया. 7 × 7 7 7 49 आणि बघा 18 × 18 18 चौक 72. मग राहिले काय, गुणाकार करताना काय करतो आपण, अंशांचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. मग बघा 1 गुणिले 4 बरोबर किती आलं, 4 आणि छेदामध्ये 7 आले. हा कंस सोडवून घेतला, हे उत्तर आलं. वजाचे इथे वजा हे चिन्ह. आता इथे बघा इथे जातंय का भागाकार, तर बघा इथे 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 आणि इथे बघा 4 × 4 4 त्रिक 12. या पद्धतीनं राहिले काय, 3 गुणिले 1 म्हणजे 3 × 1 3 आणि 3 गुणिले 2 किती, 3 दुने 6. आता बघा वजाबाकी करायची पण छेद समान करून घेतले पाहिजेत. मग सेम मगासारखं या दोघांना याने गुणायचं. म्हणजे बघा 4 × 6 = 24 वजा 7 त्रिक 21 आणि बघा 7 × 6 = 42. छेद एकदाच लिहितो म्हणून मी या पद्धतीनं लिहिला. बघा 24 मधून 21 गेले तर बाकी किती राहिली, 3 राहिली आणि छेदामध्ये 42. आता याला भाग जातो बघा, 3 × 3 3 × 3 इथे 1 राहिला, 3 चौक 12. मग उत्तर काय आलं, 1अंश/14. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय, 1अंश/14. मग बघा बरं पर्याय क्रमांक 3 मध्ये तेच उत्तर आहे, 1अंश/14. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न बघा, 3/5 मध्ये 4/6 किती वेळा मिळवावेत, म्हणजे उत्तर 8अंश/4 येईल. बघा या गणितामध्ये दिलेल्या माहितीनुसार 3/5 मध्ये बघा 3/5 मध्ये 4/6 किती वेळा मिळवावे, म्हणजे आपलं उत्तर किती येईल, 8अंश/6 असं आपल्याला विचारलेलं आहे. आता काय करायचं बघा, या दोघांचा गुणाकार करून घेऊया. 3अंश/5 आहे तसं बेरजेचे ते बेरीज 4 गुणिले 1 4x आणि छेद 6 बरोबर 8अंश/6. आता बघा हे जो अपूर्णांक आहे तो आपण काय करूया, बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवूया. मग राहिलं काय इकडे 4x/6 बरोबर 8अंश/6. हा इकडे अधिक आहे, इकडे गेल्यावर काय होणार, वजा 3अंश/5. आता बघा इथे 4x/6 बरोबर, आता ह्यांची जर आपण वजाबाकी करायची झाली तर छेद समान पाहिजे. बघ छेद समान नाही, मग काय करायचे, 8×5 म्हणजे बघा या दोघांना आपण याने गुणतो. मग काय करूया, 8×5 वजा 3 × 18 आणि 6 × 30. आता बघा यांची बेरीज किती येते, 18 मधून जर आपण 40 मधून जर आपण 18 वजा केले तर आपलं उत्तर येतं 22. ठीक आहे, छेद 30 आलं. मग आता दिलेल्या माहितीनुसार बघा 4x/6 हे आहे तसं लिहायचं बरोबर, याचं उत्तर 22/30 आहे. आता हे छेदामध्ये आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे, वर जाणार आहे की नाही. मग इथे काय येणार आहे बघा, 4x बरोबर 22/30 आणि हे 6 आहे तो कुठे जाणार आहे, वर जाणार आहे म्हणजे गुणिले 6. या पद्धतीने होणार 22 गुणिले 6. आता बघा इथे भाग जातो, भाग घालवून घेऊया. 6 × 6 6 × 30. मग राहिलं काय बघा बरं, काय राहिलं, 4x बरोबर 22/5. आता बघा आपण जर हा x इथे ठेवला, याच्या बरोबर बघा हा x आपण इथे ठेवला तर आता काय 22/5. आता हा x आहे बघा, खाली काय नाही म्हणजे 1 असतो बरोबर आहे की नाही. मग हा वर आहे, मग इकडे आल्यावर तो कुठे येणार आहे, 4 खाली येणार आहे. मग झालं काय उत्तर 22/5 चौक 20 बरोबर आहे की नाही. x बरोबर 22 बघा 22 आहे तसं आणि 5 चौक 20. आता यांना भाग घालवा, बेक के बे बेक के बे बेक के बे बे 0 0. मग आपलं उत्तर काय आलं, 11अंश/10. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.